नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 22 जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम मान्सून बाबत अपडेट जर पाहिले तर मान्सूनने आजही पश्चिम बाजू असेल आणि पूर्व बाजू असेल या ठिकाणी कोणतीही प्रगती केली नाही. मात्र उद्याच्याला म्हणजेच येणाऱ्या 24 तासात मान्सूनचा पाऊस हा सुरू होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर ठाण्यापर्यंत किंवा मुंबईपर्यंत मान्सून लवकरच पोहोचण्याची दाट शक्यता. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भाग असेल, मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल, या ठिकाणी ही मान्सून येणार 1 ते 2 दिवसात चांगला होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आज पुणे असेल, याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा काय भाग असेल, या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस आज पाहायला मिळण्याची दाट शक्यता. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेज आणि वारे दिशा सिस्टम प्रणालीमध्ये आपण जर पाहिलं, अरबी समुद्रातून जे वारं यापूर्वी येत होतं ते वारं अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल या भागापासून, गुजरात असेल, गुजरात पासून दक्षिणेला येत होतं. मात्र सध्याची सिस्टम प्रणाली आणि वाऱ्याची जी दिशा आहे ती वाऱ्याची दिशा ही अरबी समुद्रामधून वारा आता डायरेक्टली कोकण असेल, याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर या भागामधून भारताच्या अंतर्गत भागामध्ये प्रवेश करणार. त्यामुळे मान्सूनला आता बळकटी निर्माण होईल. याचबरोबर उत्तर भारतात जो डब्ल्यू होता तो डब्ल्यू पुढे सरकून गेलाय, मात्र तरीही त्याचा प्रभाव अजून उत्तरेला पाहायला मिळत. याचबरोबर गुजरात असेल, यात महाराष्ट्राचा उत्तरेचा भाग असेल, तसेच बिहारचा बहुतांश भाग असेल, मध्य प्रदेश असेल, याचबरोबर उत्तर प्रदेश या भागामध्ये उष्णता अजून काही प्रमाणात पाहायला मिळते. मात्र राज्याचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी आता ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी पावसाच्या नोंदी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर 25 ते 26 पर्यंत जो पूर्व बाजू असेल त्या पूर्व भागापासून मान्सूनचा पाऊस हा अत्यंत वेगाने पुढे सरकण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याच्या लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर पुणे असेल, याचबरोबर सातारा, सिंधुदुर्ग, रायगडचा दक्षिण भाग असेल, कोल्हापूर असेल, याचबरोबर सिंधुदुर्ग, रत्नागिरी बहुतांश भाग असेल, नांदेडचा दक्षिण भाग असेल, यवतमाळचा दक्षिण भाग या भागात आपल्याला ढग पाहायला मिळतात. याचबरोबर आज रात्रीचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर आज रात्री कोल्हापूरचा दक्षिण भाग असेल, बुद्रुकड, हाजरा, गडिंग्लज, चंदगड, राधानगरी या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला, काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जर पाहिलं, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, वैभववाडी, देवगड, कणकवली या ठिकाणी ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री पाहायला मिळेल. याचबरोबर रत्नागिरी, लांजा, देवरुख, पाचलचा भाग असेल, चिपळूणचा भागाचा खेड, दापोडी, मंडणगड, पोलादपूर, याचबरोबर रायगडचा पाली असेल, रोहा, माणगाव, पोलादपूर या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. अलिबाग, पेण, खालापूर या ठिकाणी आपल्याला तुर्तास तरी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. आज सकाळी मुंबईमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. नवी मुंबई असेल, घनसोली, रबाळे, पनवेलचा काय भाग असेल, याच्या व्यतिरिक्त ठाण्याचा भाग असेल, या ठिकाणी आज सकाळी पाऊस पाहायला मिळाला. आता पावसाचं वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली. याचबरोबर पुण्याचं जर पाहिलं, पौंड असेल, पुणे शहर असेल, शिरूर असेल, राजगुरुनगर असेल, वडगाव असेल, भोर असेल, या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त दौंड, बारामती, जुन्नर, भोर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे घाटमाथा भाग असेल, वाई, शिरवळ, मेळा, सातारा, कराड, पाटण शहर असेल, या ठिकाणी ही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळेल, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याही ठिकाणी लाइटनिंग थंडर्स म्हणजे विजा कडकडाच्या सहित पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्यामध्ये सांगली जिल्ह्यात शिराळा तालुका असेल, वाळवा असेल, या ठिकाणी अधूनमधून ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं, अहिल्यानगरचा संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर, अकोले, नाशिकचा दक्षिण भागात सेन्नर, निफाड, येवला, चांदगाव, नांदवड या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते. काही अंशी तुरळक स्वरूपाचा पाऊस 1-2 स्वरूपामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच धुळ्याचा साक्री असेल, याचबरोबर शिंदखेडचा दक्षिण भाग असेल, धुळे तालुका असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळते व 1 ते 2 ठिकाणी लाईट रेन पडण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर नांदेडमध्ये बिलोली, मुदखेड, कंधार, भोकर, जामखेड या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. लातूरचा उदगीर, अहमदपूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. चंद्रपूरचा दक्षिण भाग, राजुरा, गोंडपिंपरी हलक्या स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. यवतमाळ, अमरावतीचा उत्तर संपूर्ण भाग असेल, धरणी, चिखलदरा, अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी, याचबरोबर वर्धाचा उत्तर भाग, आष्टी, कारंजा, नागपूरचा पश्चिम भाग, नरखेड आणि कटोल या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळते. पाऊस जर झाला तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. याचबरोबर राज्यात इतर संपूर्ण विभाग जर पाहिले, या भागामध्ये सध्या पाऊस नाही, मात्र लवकरच त्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. याचबरोबर आज रात्री ते उद्या रात्री म्हणजे येणाऱ्या 24 तासाचा जर विचार जर केला तर येणाऱ्या 24 तास राज्याचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणापासून पावसाला सुरुवात होईल, म्हणजेच मान्सूनला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम कोकणाचं पाहिलं, कोकणाचं रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाची ऍक्टिव्हिटी वाढ होणार आहे.
हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे उद्या नंतर. याच्या व्यतिरिक्त रायगड असेल, ठाणे, पालघर, कल्याण, मुंबई या ठिकाणी अधूनमधून ढगांचं वातावरण तयार होईल व हलक्या स्वरूपाचा पाऊस काही वेळापुरता पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा पाहिला कोल्हापुरातील चंदगड, आजरा, गडिंग्लज, भद्रक, राधानगरी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस. सांगली जिल्ह्यात जत, कवठेमहांकाळ, विटा, खानापूर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस. मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, वाळवा असेल, पोलूज असेल, याचबरोबर खानापूरचा भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सांगली जिल्ह्याचा शिराळा तालुका याच्यामध्ये कासेगाव असेल, वाटेगाव असेल, टाकवे या ठिकाणी पावसाच्या नोंदी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच सातारा जिल्ह्याचा पाटण, कराड, महाबळेश्वर असेल, वाई असेल, सातारा शहर असेल या ठिकाणी हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस. कोरेगाव, फलटण, दहिवडी, वडूज या ठिकाणी आपला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पुण्याचं जर पुणे याच अहिल्यानगर मात्र हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता, मात्र अधूनमधून पाऊस पाहायला मिळेल व दुपारनंतर काही अंशी पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सोलापूरचं पाहिलं अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, माढा आणि करमाळा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस. सांगोला, मोहोळ, बार्शी, पंढरपूर, माळशिरस या भागामध्ये आपल्याला पाहिलं तर ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही अंशी पर्टिक्युलर काही लोकेशन्स असे असतील त्या ठिकाणी फक्त तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर मराठवाड्याचा जर पाहिला, मराठवाड्याचा लातूरचा दक्षिण भाग, निलंगा, औसा, लातूर या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस. उमरगा, तुळजापूर याही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस. अहमदनगर असेल, अहमदपूर असेल, उदगीर असेल, कळंब, पारंडा, भूम याचबरोबर बीडचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, जी गेवराई, बीड, केज, अंबेजोगाई या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. जालनाचा दक्षिण भाग असेल, अंबड, भोकरदन आणि छत्रसंभाजीनगरचा पूर्व भाग असेल, पैठण व औरंगाबाद या तालुक्यामध्ये जर पाहिलं त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच परभणी, हिंगोली याचबरोबर नांदेडचा दक्षिण भाग या ठिकाणी ही ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तसेच विदर्भाचा जर विचार केला, विदर्भामधील गडचिरोलीचा दक्षिण भाग संपूर्ण असेल, चंद्रपूरचा संपूर्ण पूर्व भाग असेल, या पट्ट्यामध्ये ही पावसाची ऍक्टिव्हिटी पाहायला मिळेल. तर याचबरोबर वर्धाचा मध्यवर्ती भाग, आर्वी, सेतू आणि देवकी याचबरोबर अमरावती, चांदुरबार आणि यवतमाळचा बाबुळगाव या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक हा जो पट्टा असेल या पट्ट्यामध्ये पाऊस सध्या पाहायला मिळणार आहे, मात्र ढगांचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी जो महाराष्ट्राचा उत्तरचा भाग असेल त्या ठिकाणी जवळपास 25 ते 26 तारखेनंतर पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच येणाऱ्या 2 दिवसाचा जर आयएमडीच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर आज आयएमडी खात्याने बहुतांश जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. तो ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट हीट वेव्हचा पाहायला होते. काही ठिकाणी लाइटिंग थंडरस्टॉर्मचाही अलर्ट त्या ठिकाणी जारी केला होता. याच्यामध्ये चंद्रपूर असेल, गोंदिया, वर्धा, नागपूर, अकोला ऑरेंज अलर्ट जारी केला होता हीट वेव्हचा. याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर नांदेड, छत्रसंभाजीनगर, नाशिक आणि पालघर या ठिकाणी व रायगडचा भाग असे या ठिकाणी हीट वेव्हचा अलर्ट होता. तसेच यवतमाळ असेल, गडचिरोली, भंडारा, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबई या ठिकाणी लाइटिंग थंडरस्टॉर्मचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. याच्या व्यतिरिक्त सांगली असेल, सातारा पूर्व असेल, पुणे, अहिल्यानगर, नाशिक पश्चिम भाग, बीड, लातूर आणि धाराशिव या ठिकाणी लाइटिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणामध्ये ऍक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची शक्यता आयएमडी खात्याने व्यक्त केली. याच्या व्यतिरिक्त आपण 22 तारखेचा अंदाज जर पाहिला तर 22 तारखेला संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल. याच्यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याच्या व्यतिरिक्त कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि संभाजीनगर, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या ठिकाणी लाइटिंग थंडरस्टॉर्मचा येलो अलर्ट आहे. या ठिकाणी काही प्रमाणामध्ये पावसाची दाट शक्यता आहे. विजेच्या कडकडासहित पाऊस पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त अकोला, अमरावती तसेच यवतमाळ या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे हीट वेव्हचा. नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या ठिकाणी मात्र ऑरेंज अलर्ट आहे लाइटनिंग थंडरस्टॉर्मचा. याच्या व्यतिरिक्त नाशिक असेल, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी मात्र कोणताही अलर्ट नाही. मात्र त्या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात स्थानिक स्वरूपात ढगांची निर्मिती होऊ शकते व हलक्या गर्जनासह पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचा हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.